सासवड परिषदेमध्ये पाण्याच्या संदर्भात व दूषित पाणी पुरवठा या संदर्भात जी मंडळी आली होती आणि मोर्चाला होता, त्या संदर्भामध्ये सासवड शहरामध्ये जे आपल्याला पाणी पुरवठा होत आहे तो वीर या एकाच ठिकाणावरून धरणावरून आपल्याला सोर्स आहे. गराडे आणि आपण गोरवडीत पाणी आतापर्यंत घेत होतो. दोन्ही ठिकाणचे पर्याय आपल्याला संपलेले आहेत आणि आता आपल्याला सध्या वीरवरून पाण्याचा लाईनचा संपर्क आहे. तर तिथे आपल्याला काय अडचणी येतात की आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस आपल्याला लाईटचा प्रश्न भेडसावतो. वीर धरण की आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये मोडलं जातं आणि पूर्ण कांबळवाडी पासून आपल्याकडे फेडरेशनचं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये येते. दोन्ही अडचणीला आपण सामोरं जाऊन तरी त्या काही त्रुटी राहत नाहीत. त्याच्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत आपले. काही ठिकाणी पाईपलाईन लिकेज होते, याच्यातून आपण मार्ग काढतो. आणि पाण्याच्या टंचाईसाठी आपल्याला किर्लोस्कर कंपनीने CR फंडातून आत्ताच आपल्याला जनरेटर उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते आपण 2 दिवस, आज ते चालू होणार आहे, 2 दिवसापूर्वीच आपण नेऊन तिथं बसवलेले आहे. आपण सर्व प्रकारचे सासवड नगरीच्या लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. कुठल्याही अडचणी येणार नाहीत. थोडं नागरिकांनी त्याच्यामध्ये संयम ठेवावा आणि कोणताही टँकर असतील, टँकरच्या माध्यमातूनही आपण पाणी पुरवठा करत आहे. तर बाकी कुठलेही आपण कोणी बळी पडू नका आणि कोणतीही गैरसोय तुमची होणार नाही. टँकरनी नाही ज्या वस्तीमध्ये पाणी पुरवठा होणार त्या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा केला जाईल, एवढं आश्वासन आम्ही सर्वांच्या वतीने देतो. नगरसेवक आणि मिलिंद महादेव इनमके यांच्या निवेदन आलेलं आधी मोर्चा आला होता. त्या दृष्टीने त्यांनी सासवड शहरातील पाणी टंचाई आणि दूषित पाणी पुरवठा व नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामासंदर्भात निवेदन दिलेलं आहे. तरी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरती प्रशासन कारवाई करत आहे आणि यापूर्वी काही वीर धरणावरती लाईटच्या काही अडचणी असल्या कारणाने, विद्युत पुरवठा विस्कळीत होत असल्या कारणाने काही अडचणी होतात. त्या बाबतीत पण जनरेटर मार्फत आपण पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याची तरतूद म्हणजे तयारी दाखवलेली आहे आणि आपण जनरेटर पण नगरपालिकेच्या मार्फत बसवण्यात आलेला आहे. किर्लोस्कर कंपनीने CSR फंडातून हा जनरेटर दिलेला आहे. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल असं आम्ही आज म्हणजे प्रशासकीयरित्या प्रयत्न करत आहे. गोरवडी धरणातून 35 लाख आणि इकडून 25 लाख अशा पद्धतीत आपण पाणी उचलत होतो. आता आपले दोन्ही पाण्याचे सोर्स मृत साठा झाल्यामुळे आपल्याला तिथून उचलायची परवानगी नाही. आता सर्वस्व आपण अवलंबून आहे वीरच्या डॅमवरती आणि वीरच्या डॅमवर पण आता तुम्ही बघताय की उन्हाळ्याची परिस्थिती अशी आहे की खासगी बोरवेल आहेत त्याची पण पातळी खाली गेल्यामुळे पाण्याचा अतिरिक्त ताण आता आपल्या पाणी योजनेवर झालेला आहे. म्हणजे घरगुती ज्यांची बोर आहेत त्यांना पण आता पाणी कमी पडलेलं आहे आणि हा सगळा ताण आपल्या यंत्रणेवरती आलेला आहे. त्यांना पाणी पुरवठा करणे आपली जबाबदारी आहे. फक्त आपल्याला काय होतं की काय तांत्रिक अडचणी आल्या की बाबा तिकडचं समजा सातारा जिल्ह्यातले लोड शेडिंगचं टायमिंग वेगळं, तिथे शटडाऊन वेगळ्या वेळेस घेतात, तिथं आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही आणि इकडचं टायमिंग वेगळं. त्यामुळे काय होतं की 2 लोड शेडिंग जर झाले पाठोपाठ तर समजा तिकडं 8 तास झालं आणि त्यानंतर आपल्याकडचं 8 तासच झालं तर 16 तास हा पाणी पुरवठा खंडित राहतो. त्याच्यामुळं पाण्या टाक्या आपल्या भरल्या जात नाहीत आणि त्यामुळे पाणी पुरवठा खंडित म्हणजे विस्कळीत होतोय. पण त्याकरता आता आपण CSR फंडातनं मान्य आणि त्या काकींनी मागणी केली होती किर्लोस्कर कंपनीकडे. त्यांचं देखील आभार आहे की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तात्काळ ते जनसेट आम्हाला उपलब्ध करून दिला. तो आता आम्ही वीर धरणावरती बसवलेला आहे, तो आता कार्यान्वित होईल आणि हा अतिशय संवेदनशील विषय आहे पाण्याचा. ह्याच्याकरता विरोधक नाही, आम्ही सगळेच जण सत्ताधारी सगळे नगरसेवक आम्ही जसे सत्तेत आलोय ह्या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही पाठपुरावा करून हे आता अंतिम टप्प्यात आणलेलं आहे. फक्त आता काय होतं की आता आम्ही ठरवलं होतं की पुढच्या आठवड्यात साधारण मेन रोडची लाईन आपल्याला बदलायची आहे, कारण दूषित पाण्याचा पुरवठा खाली आपलं भाजी मंडी परिसर असेल किंवा साळेआळीचा परिसर असेल किंवा अजून खालचा गिरमेळ्याच्या तिकडचा परिसर असेल, ह्या ठिकाणी घाण पाणी जाते. ते घाण पाणी जायला कारण एकच आहे की ज्या आतल्या ब्रँचेस आहेत त्या नवीन आहेत. फक्त जी मेन लाईन आलेली आहे मेन रोडची असेल किंवा पलीकडची आपली PMT पासून खाली नेताजी चौकापर्यंत जाणारी जी लाईन आहे त्या GIच्या जुन्या लाईनी आहेत आणि त्या खराब झाल्यामुळं त्याच्या पाणी आपलं ड्रेनेजची लीक होते. तर आपण प्रायोरिटीवरती आता आपण त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पहिल्यांदा ह्या 2 पाण्याच्या लाईनी मेन ह्या करून घेत आहोत. आता हे त्यांचं कामच त्यांना लागल्यामुळं आता श्रेय कसं घ्यायचं म्हणून
हे गडबड करून आजचं यांनी आंदोलन केलेलं आहे. ह्याला काही अर्थ नाही. ह्यांना जर हे प्रश्न महत्वाचे असते तर आज ह्या प्रश्नासाठी त्यांनी वारंवार ह्याच्या आधी 3 महिने मांडले असते, 4 महिने मांडले असते. त्या आत्ताचा 4 महिन्याचा यांचा लढा फक्त एकच आहे की आम्हाला केबिन मिळावं. केबिन आवश्यक आहे. आता आम्ही सभापती आहे सगळे, आम्ही कुणी केबिनसाठी आग्रह धरला नाही, कारण आम्हाला जनतेत जाऊन लोकांची सेवा करायची, आम्हाला वेळ पण नाही केबिनला बसायला. ह्यांचा वाद चाललाय हा केबिनवरनं. म्हणजे आज आम्हाला ह्या गोष्टीला ते विठ्ठल धरायचा प्रयत्न करतात, पण ह्याच्याकरता त्यांनी तांत्रिक आजपर्यंत काय पत्र व्यवहार केला, काय केलं हे त्यांनी आता इथं समोर अनावरण मांडावं आमच्या समोर. पण आम्ही जसं आलोय तसं हे आपले एसटीपी प्लांट असेल किंवा आपण एसटीपी प्लांटला पण बघतोय की खाली आपलं 10-12 ठिकाणी पाणी न दिलं जाते. तर आपण तो एसटीपी प्लांट आता अंतिम टप्प्यात आणलाय, त्याची डीपी बसल्यानंतर तो कार्यान्वित होईल, म्हणजे एक साधारण 15 ते 20 दिवसात तो कार्यान्वित होतोय. मग ते झाल्यानंतर आपल्या नदीला म्हणजे संगमेश्वर पासून सोपान काका मंदिरापासून जो खाली ह्याच्यापर्यंत स्मशान मोहीमपर्यंत जे घाण पाणी नदी पात्रात जाते हे पूर्णपणे बंद होणार आहे. ऍक्च्युली ह्या गोष्टी प्रशासन काळात व्हायला पाहिजे होत्या, पण आता तुम्ही लक्षात घ्या की अधिकाऱ्यांनी त्या काळात जास्त काय दखल घेतली नाही या गोष्टींची, पाठपुरावा केला नाही, कारण त्यांना जनतेत ते जात नव्हते, जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं, त्यामुळे ह्या गोष्टींना दिरंगाई झाली. त्याबद्दल आम्ही त्यांचं आपल्या सगळं सासवडकर जनतेची माफी मागतो. पण आता आम्ही आल्यानंतर म्हणजे जशी आमची बॉडी आली तेव्हापासून आम्ही जो एसटीपी प्लांट, पाण्याची लाईन असेल किंवा भविष्यातल्या अजून कुठे मोठ्या योजना असतील, हा सातत्याने पाठपुरावा करून आम्ही ती कामं मार्गी लावत आहोत. आणि आता तुम्ही म्हणताल तर मेन रोड आणि ते मी मागे सांगितलेला तो 8.5 रोड, ह्या 2 लाईनीत आम्ही प्रायोरिटीवर आता घेत आहोत. त्या दुरुस्त केल्यानंतर बऱ्यापैकी घाण पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आणि हा अत्यंत आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला पाणी तुटून जाईल, त्या पाण्याच्या ह्याच्यात आपल्याला चालवायचं आहे सगळ्या गोष्टी. आता आपली मागच्या बॉडीनी नवीन पाण्याची योजना मंजूर करून आणलेली आहे, त्या योजनेचं देखील काम आता चालू होते. आता त्यांनी तेव्हा पण विचारणा केली की बाबा ते पाण्याची लाईन तुम्ही का चालू करत नाही. पाण्याची लाईन म्हणजे असं केलं लगेच पाईप टाकले पाणी आणलं असं होत नाही. पाण्याची लाईन करणं सोपं आहे. ह्याच्या आधी जी मागची यंत्रणा आहे त्याला जॅकवेल असेल, धरणातलं पाणी साठा कमी झाल्याशिवाय तिथं जॅकवेलची विहीर खांदता येणार नाही, आपल्याला 40-50 फूट खाली विहीर खांदायची. आता जर तिथं पाणी आहे तर तिथं कसं काय आपण विहीर खांदणार, ती जॅकवेलची विहीर करून तिथं जॅकवेल करणं. बरं, सप्लायसाठी गावाच्या आजूबाजूला 6 पाण्याच्या टाक्यांचं ते नियोजन केलेलं आहे आपण. त्या पाण्याच्या टाक्या पहिल्या बांधून घेणं, त्या पाण्याच्या टाक्या झाल्यानंतर लाईन करणं हे योग्य राहील. कारण आता काय होईल, लाईन काढल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर लागणार बिलाच्या मागं, तो लाईनचं रनिंग फुटावरती बिल घेणार आणि जे महत्वाचं काम आहे जॅकवेलचं असेल, पाण्याच्या टाक्याचं असेल, हे मागं राहील. हे प्रशासकीय काळात झालेल्या चुका हे आता आमच्या बॉडीच्या काळात करायच्या नाहीत आम्हाला, म्हणून या सगळ्या गोष्टी करतोय आम्ही. आणि काय असतं, ह्यांना नुसते हे योजना चालू करायचे म्हणजे यांचं ठराविक लोकेशन काहीतरी हे असतात, संबंध असतात, 2 पैसे यांना मिळवायचे असतात त्या ठेकेदाराकडनं, म्हणून यांना आग्रह धरायचा असतो की लाईन हे काम केलं नाही, ते काम केलं नाही. हे विरोधकांनी म्हणजे त्यांच्या स्वार्थाकरता जर कुठलं काम म्हणत असतील की यांनी चालूच करायला पाहिजे, असं होणार नाही. काम नियमात चालू होणार. आणि ही सासवडची योजना ही पुढे 25-30 वर्ष, आता गावची लोकसंख्या बघा, आपली लोकसंख्या जवळजवळ 1.25 ते 1.5 लाखाच्या आसपास लोकसंख्या गेली. म्हणजे आपल्या यादीला जरी लोक कमी असली तरी रहिवासी लोक, तालुक्यातून बाहेर आलेले लोक, ज्यांचं मतदान बाहेर आहे पण लोक राहायला इथे आहेत. आपल्याकडे कामगार वर्ग बघा, कामगार वर्ग पण भरपूर आहे. हा अतिरिक्त ताण आपल्या प्रशासनावरती आहे. ही सगळ्यांची नीड आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे. तर त्या दृष्टीने हे सेन्सिटिव्ह काम असल्यामुळं हे गडबडीने केलं जाणार नाही, हे नियमाप्रमाणे आणि चाकोरीतच काम केलं जाईल. त्यामुळे हा थोडासा वेळ लागू शकतो, पण पुढच्या वर्षी आपल्याला आता आपण पहिल्यांदा एक्सप्रेस फुटरचं तिथून काम करून घेतोय, लोणंदवरनं वीरपर्यंत एक्सप्रेस फुटर बसवणार आहे आपण. मग हा जो जनसेट आपल्याला आता द्यायला कंपनी नाही म्हणजे नाही, पण हा पुढच्या वर्षी आपल्याला हे जनसेट पण घ्यावं लागणार नाही. ते एक्सप्रेस फुटरवरनं जर लाईन आली तर आपल्याला 24 तास पॉवर सप्लाय चालू राहणार आहे आणि कंटिन्यू पाणी आपल्याला सासवड शहराला येता येईल. तर ह्याच्याकरता नागरिकांना एक विनंती आहे की तुम्ही संयम धरलेला आहे, आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही सगळ्या गोष्टी करून घेणार आहोत. फक्त त्या करायच्या त्या भविष्याचा वेध घेऊन, म्हणजे भविष्यात आपल्याला परत कुठल्या अडचणी येऊ नयेत ह्या दृष्टीने झाल्या पाहिजेत. कुठल्याही कामात अशा धोरणात्मक कामात गडबड करून उपयोग नाही. ह्यात जर काही त्रुटी राहिल्या तर ह्या दुरुस्त व्हायला बराच काळ जाणार आहे. त्याकरता नागरिकांनी थोडा संयम ठेवा अशी माझी विनंती आहे. वास्तविक आता गेली 4 वर्ष प्रशासन राजवट होते सासवड नगरपालिकेत आणि 3 महिने झाले फक्त आपला बॉडी स्थापन झालेली आहे. या 3 महिन्यामध्ये सर्व गावातला आपण पाहिलेली परिस्थिती काय होती, कचऱ्याची परिस्थिती काय होती, पाण्याची परिस्थिती काय होती, आता 3 महिन्यात बऱ्याचसा कायापालट केलेला आहे. आणि आपण म्हणतोय यांनी तक्रारी आताच्या मोर्चाची तक्रार दिली की सिक्युरिटी गार्डचा ठेका, सिक्युरिटी गार्ड हा ठेका प्रशासन काळात नाही. ही बिलं आम्ही संपूर्ण थांबवलेली आहेत
ती बिल आता जनरल बॉडीचे निर्णय होईल त्याप्रमाणे दिलं जाईल. ते बिल कोणाचंही दिलेलं नाही. तसेच शिवस्मृती प्रतिष्ठान याचं हे क्रेन आणि पुतळ्याबाबत त्यांनी तक्रार केली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि क्रेन ही शिवस्मृती प्रतिष्ठान यांनी बसवलेले आहे आणि त्याचे मेंटेनन्स सुद्धा तेच बघतात. सासवड नगर परिषद त्यासाठी 1 रुपया सुद्धा खर्च नाहीये. तसेच पाण्याच्या लाईनच्या कामासाठी ठेकेदार जो नेमलेला आहे, प्रशासन काळात त्यांना ऑर्डर दिलेली आहे, तो नेमलेला आहे तो आहे विदर्भातला आणि तो त्याची जनरल बॉडी मध्ये त्यांना बोलवलं होतं. तो फक्त एकदा आला आणि घेऊन गेला, परत तो ठेकेदार नगरपालिकेत आला नाही. त्याचा आता परत आम्ही त्याला बोलवले, ताबडतोब काम करण्यासाठी त्या ठेकेदाराशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. तो आता आजच मला वाटतं तो येणार आहे. तसेच त्यांचं एक म्हणणं होतं की 12.5 कोटी रुपये आले होते ते परत गेले. ही प्रशासकीय बाब आहे. ठराविक कालावधीसाठी पैसे ते परत घेतात आणि परत क्रिएट करतात. आता सर्व नगरपालिकेचे पैसे वर्ग करून घेतलेले तिकडं ते फंड आता आपण मागणी केली की पुन्हा काम चालू येणार आहे त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. तसेच इनामके मळ्यातल्या पाण्याच्या टाकीबद्दल झालं होतं. मी प्रशासन काळात मी स्वतः तिथं सर्व्हिसला असताना या टाकीच्या जागेची मागणी केली होती. इनामके मळ्यात मागणी केली होती, तहसील कचेरीच्या मागे जो मागणी केली होती, तर ती जागा उपलब्ध झाली नाही. पण फंड्स आले होते, तर ती जागा उपलब्ध न झाल्यामुळे सासवड नगरपालिका 186 मधल्या जागेमध्ये ती टाकी बांधली आणि त्या टाकीतून पाणी पुरवठा चालू केला होता. परंतु ती हाईट ती मिळाल्यामुळे पाणी पुरवठा तो तिथून करता आला नाही. परंतु अजून सुद्धा इनामके मळ्यामध्ये किंवा जवळपास पुढे जागा उपलब्ध झाली तर तिथे ही टाकी आणखी आपल्या नवीन स्कीम मध्ये करता येण्यासारखी आहे. फक्त जागा उपलब्ध करून द्यावी ही विनंती. आता पीडब्ल्यूडीच्या निधीबाबत त्यांनी सांगितलं होतं की पीडब्ल्यूडीचा निधी वापरून देत नाहीत. आज तुम्ही कामाची परिस्थिती बघा. नेत्या चौकातला रस्ता केलाय, इथं प्रशासकीय काळात ह्यांनी राजकीय दबाव टाकून साहेबांकडे एनओसी नेल्या आणि काम अक्षरशः निकृष्ट दर्जाची केलीत. नेत्या चौकातली खडी वरती आलेली आहे. आता 2 महिने पण न झाले त्या रस्त्याला आणि त्यांची भयानक रक्कम पण ठेवली नाही. पीडब्ल्यूडीने सगळे पैसे त्यांचे देऊन टाकले आणि त्या ठिकाणी बघताल तुम्ही तर नियमाने चेंबर करायला पाहिजे होते 30-30 मीटर वरती. जे काही चेंबर तिथे केला नाही, त्यांनी विदाऊट चेंबर वर काढता संपूर्ण तिथं हे करून टाकलेलं आहे, कॉन्क्रिटीकरण करून टाकलेलं आहे. आणि मुळात तुम्हाला जर विकासच करायचा आहे, रस्तेच करायचे, मग रस्ते करताना आम्ही जे थांबले आता रस्ते करायला, आम्ही थांबले कुठल्या गोष्टीसाठी? अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि पाण्याच्या लाईन. हे जर आपण आता रस्ते करणार आणि परत 6 महिन्यांनी ड्रेनेज लाईन साठी पाईपलाईन साठी हे रस्ते खाणार, हे किती संयुक्तिक वाटतं? तर यांनी करतानाच प्रस्ताव असे का नाही केले की बाबा रस्ता करताना पाण्याची पण लाईन ड्रेनेजची पण लाईन, म्हणजे त्या माणसांना परत अडचण पण ह्या गोष्टीची आली नसती. आणि तो रस्ता करताना पूर्ण करावा. कारण ते उदाहरणार्थ त्रिशूल सोसायटी मधला रस्ता करताना तो अर्धवट रस्ता केलाय. बाकीच्या लोकांना आता इतका त्रास होतोय. आता आम्ही ती ड्रेनेज लाईन चालू केलेली आहे तिथं, म्हणजे एवढा त्रास होतोय की उलट नागरिकांचं म्हणणं आहे की ही जी रस्ते आता केले तिथं आता ड्रेनेज लाईन नाही, परत तो रस्ता उकडावा लागणार आहे. आणि ह्यांच्या ह्या खेळखंडोबामुळे ना, म्हणजे प्रशासनाने निर्णय असा घेतलाय की पीडब्ल्यूडीनी आता निधी इकडे नगरपालिकेकडे वर्ग करायचा आहे. तसा JR आता आलाय, म्हणजे ह्या कामाची दखल वरपर्यंत शासनाने घेतलेली आहे की कशी निकृष्ट दर्जाची कामं आणि कशाला आगेबांधे असल्यामुळे बिलं काढले जातात आणि कामाचं कसं हे होतंय, म्हणजे लोकांना विठीस धरलं जाते. ह्याच्याकरता हा शासन निर्णय झालेला आहे. ती JR ची कॉपी बी तुम्हाला देतो आम्ही JR ची.